पनवेलमध्ये शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख नगरसेवक रामदास शेवाळे यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। या मेळाव्याला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली। तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला। रिलायन्स इंडिया, महानगर गॅससह अनेक राष्ट्रीय आणि खाजगी क्षेत्रातील शेकडो नामांकित कंपन्यांनी या रोजगार मेळाव्यात सहभाग नोंदवला। विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली असून 500हून अधिक युवक युवतींनी ऑनलाईन अर्ज दाखल केले। रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरला असून स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय रामदास शेवाळेजी यांच्या आज 60वा वाढदिवस आहे असं वाटत नाही, पण ते म्हणतात 60वा आहे। तर त्या 60व्या वाढदिवसाच्या निमित्तानं 1 जूनला वाढदिवस, पण त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे आजच्या दिवशी त्यांनी रोजगार मेळाव्याचं आयोजन केलंय आणि 100 पेक्षा जास्त कंपन्या या इथे या रोजगार मेळाव्यामध्ये इथल्या तरुणांना सामावून घेण्यासाठी त्यांच्या मुलाखती घेणार आहेत। याचबरोबर उद्याच्या दिवशी त्यांनी कीर्तनाचाही कार्यक्रम ठेवलेला आहे। इंदुरीकर महाराज येणार आहेत। विविध सामाजिक कार्यक्रम आज आणि उद्या दोन्ही दिवस पनवेल तालुक्यामध्ये आणि या परिसरामध्ये पार पडत आहेत। मी या निमित्तानं रामदास शेवाळेजींना मनापासून शुभेच्छा देतो। त्यांच्या या अशा पद्धतीच्या आयोजनामुळे त्यांचा वाढदिवस हा संस्मरणीय राहील। अनेक लोकांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या करिअरची नवी दिशा मिळणार आहे आणि अनेक तरुणांना मिळणार आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपला वाढदिवस आपल्या स्वतःलाच आनंद होऊन चालणार नाही, समाजाला आनंद झाला पाहिजे। तर खऱ्या अर्थानं त्याची काळजी शेवाळेजी घेत आहेत, स्वतः कष्ट उपसत आहेत। वाढदिवसाच्या दिवशी निवांतपणा नाही। 60वा आहे आम्हाला तर कोणालाच पटत नाही, पण या वाढत असताना निवांतपणाची भावना न येता आपण समाजाला काहीतरी दिलं पाहिजे, ही भावना त्यांची ही आपल्या सगळ्यांनाच प्रेरणा देणारी आहे। मी त्यांना महापौर आणि आम्हा सर्वांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा दिलेल्या आहेत। या रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने तरुण पिढीला काय सांगाल? या सर्व तरुणांना मी मनापासून शुभेच्छा देईल। अनेक कंपन्या आपल्या परिसरात येत आहेत। या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या मुळे अनेक या विमानतळ एक आला, त्याचबरोबरीनं अटल सेतू देवेंद्र फडणवीसजी आणि शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमुळे आला। या सगळ्यामुळे या सगळ्या परिसराचं खूप मोठ्या पद्धतीनं परिवर्तन होतंय। विकासाच्या, स्वयंविकासाच्या खूप संधी या परिसरामध्ये येत आहेत। त्यामुळे तरुणांनी आशावादी राहून मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। परफॉर्मन्स दाखवला पाहिजे। तुम्ही जर परफॉर्मन्स दाखवायला तयार असाल तर निश्चितपणानं संधी चालून येते, मोठ्या संधी मिळत राहतात। त्यासाठी तरुणांनी सज्ज असलं पाहिजे। जय महाराष्ट्र। आज 5 असाल की माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून माननीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची 80% समाजकारण 20% राजकारणाचा वसा घेतलेले आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांची शिकवण आम्हाला आहे। जी बाळासाहेबांची शिकवण आपण सर्वांना आहे, त्या पद्धतीनं समाजाप्रती काही काम करता येईल का, ह्या संकल्पनेतून आज माझा वाढदिवस मोठ्या हॉटेलमध्ये साजरा न करता सर्वसामान्य कुटुंबांना, गरजूवंतांना काही मदत करता येईल का, या अनुषंगानं आज रोजगार मेळाव्याचे आयोजन केलेलं आहे। आणि रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून 100 नामांकित कंपन्या आज इथं बोलवलेल्या आहेत। आणि खास म्हणजे या कंपन्याच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याशी मीटिंग करताना आम्हाला फक्त फोटो सेशनसाठी रोजगार मेळावा घ्यायचा नाहीये, खऱ्या अर्थानं सर्वसामान्य कुटुंबातल्या या नोकरीपासून वंचित असलेल्या वर्गाला नोकरीचं हमीपत्र आम्ही रोजगार मेळाव्याच्या दिवशी द्यावं, ही संकल्पना आम्ही त्यांच्या मनामध्ये घेतली होती। आणि त्या संकल्पनेतूनच आज या ठिकाणी मोठ्या रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। आमचा सर्वांचा मानस आहे की 100 कंपन्या आज इथं आलेल्या आहेत। 100 कंपन्यापैकी एक मुलाला जर त्याने आज इथं अपॉइंटमेंट लेटर दिलं तर 100 नवतरुण कामाला लागतील। आणि ह्याच खऱ्या अर्थानं वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांच्या माध्यमातून मला मिळतील अशी अपेक्षा करून रोजगार मेळाव्याचे आयोजन केलेलं आहे। धन्यवाद।